नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. भाजी कोणतीही असो, भाजीमध्ये जो मसाला आपण वापरतो तो चविष्ट असला की भाजी छानच होते. उन्हाळ्यामध्ये वर्षभर साठवणीचा काळा मसाला आपण तयार करून ठेवतो. चला तर मग काळा मसाला बनवायला आपण सुरुवात करूया. 2 किलो मिरच्या आपण 2 ते 3 दिवस उन्हात ठेवून देठ काढून घेतले आहेत. मसाल्याला छान कलर येण्यासाठी 2 किलोसाठी पाव किलो आपण बेडगी मिरची घेतली आहे. कढईमध्ये थोडे तेल टाकून धने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. धने आपल्याला तळायचे नाहीत, थोडे तेल टाकून परतायचे आहेत. 500 ग्राम आपण धने घेतले आहेत. जिरेही आपल्याला थोडे तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. जिरे आपण धने भाजून घेतले होते त्यामध्येच काढलेले आहेत. सर्व खडे मसाले आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे खड्या मसाल्यांचे प्रमाण कमी जास्तही करू शकता. शहाजिरे, लवंग, दालचिनी, दोंडफूल असेच थोडे थोडे तेल टाकून आपण तळून घेणार आहोत. तुम्ही हे सर्व मसाले तेलामध्ये तळूनही घेऊ शकता. तमालपत्रही तळले नाही तरी चालेल, तसेचही टाकू शकता. अर्धा किलो खोबऱ्याचे आपण तुकडे करून घेतले आहेत. तुकडे केलेले खोबरे आपण लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतले आहेत. हळकुंडे आपल्याला असे काळसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वेलची, तमालपत्र तळले नाही तरी चालतील, बाकीचे सर्व मसाले आपल्याला तळून घ्यायचे आहेत. 2 किलो मिरच्यासाठी आपण 1.5 किलो कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला उभा चिरून 1 ते 2 दिवस उन्हात चांगला वाळवून घ्यायचा आहे. कांदा छान उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे मसाला 1 ते 2 वर्ष छान राहतो. कांदा आपल्याला तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. मसाला 1 ते 2 वर्ष खराब होऊ नये म्हणून कांदा छान 2 दिवस उन्हात वाळवून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणं ही सर्वात महत्त्वाचे आहे. सर्व मसाले आपण छान खमंग तळून घेतल्यामुळे 1 ते 2 वर्ष मसाले आपला छान राहतो. सर्व खडे मसाले एक एक करून छान खमंग तळून घेतले आहेत. खोबरे आपण छान लालसर रंगावर तळून घेतले आहे. सर्व तळून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण तीळ तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. मिरचीही आपण थोडे तेल टाकून चुलीवरती भाजून घेतले आहेत. पहिल्यांदा आपण डंकामध्ये भाजलेल्या मिरच्या आणि मीठ घालून कुटून घेतले आहे. हा मसाला आपण चाळून घेणार आहोत. चाळून घेतलेला मसाला आणि सर्व तळून घेतलेले मसाले त्यामध्ये घालून बारीक करायचे आहेत. तळलेला कांदा आपण सर्वात शेवटी घातला आहे. अशा पद्धतीने सर्व मसाला आपला छान तयार झाला आहे. आपला काळा मसाला छान तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता कलरही एकदम छान आलेला आहे. चवीलाही छान, टेस्टी आणि परफेक्ट काळा मसाला आपला झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.